ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी आमच्या न्यूज सुपर1 YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। कचरा आहे ते सकाळी उठलं का सगळे आमच्या दारात कुत्रे आणून टाकतात, नाली बी करतात, आमच्या दारातच कचरा टाकतात। म्हणलं तर निघून जातात नालीवाले। इथं कुंडी आणून ठेवा, आम्हाला लय त्रास आहे याच्यामुळं, खूप डास होतात आमच्या घरात या कचऱ्यामुळं। बोला। सगळं पाणी इथं घरापर्यंत आमच्या दारापर्यंत आलं, गटरीचं पाणी। आणि माझ्या मुलांनी आहे ना हे ढापा काढून सगळं तुंबलेलं पाणी हाताने काढलं। मोबाईल मध्ये काढले होते म्हणा, मोबाईल पाठवलं होतं आम्ही, तरी आले नाही ते गटरी लोक। इथं कचऱ्याची गाडी येत नाही लवकर, बर का, सांगितले तरी ऐकत नाही। आणि नालीचं पाणी ना पर आमच्या दारापर्यंत जातंय। इथं काही कुंड ना, हा पाईपात येऊ राहिले आतमध्ये। गेलं ना तिथं लगेच तुम्ही अर्ज द्या, आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही। आमच्या कचरा कुंडी नाही, काही नाही, गाडी सुद्धा येत नाही आमच्याकडे कचऱ्याची, झाडायला नाही, कशाला नाही। नगरपालिकेत गेले तुम्ही खुशाला अर्ज द्या म्हणते, आणि अर्ज आम्ही लय दिलेले, रोड नाही, रस्ता नाही, आमच्याकडे काही नाही, आम्ही लय अर्ज दिलेले। हो किती 5-6 अर्जाचे वर अर्ज गेलेले आमचे, काही कारवाई झाली नाही? नाही, आमची काही कारवाई झालेली नाही। हा जो पोल आहे, या पोलच्या संदर्भात 2.5-3 वर्षापासून नोटीस देत गेलो, कामं करतो, त्याच्याकडे दुर्लक्ष भागातील नगरसेवक नगरसेविकांनी केलं। पण 2-2.5 वर्षात नुसते लेटर दिले। ज्यावेळेस तुम्ही नगरपालिकेचा फॉर्म भरता, प्रभाग 14 मध्ये आले, त्यावेळेस तुम्ही जनतेला विचारलं होतं का आम्ही तुम्हाला अर्ज देतो ना, आम्ही फॉर्म भरतो? ज्यावेळेस जनता तुमच्याकडे येते त्यावेळेस तुम्ही त्यांना म्हणता तुम्ही अर्ज द्या, मग हे कामं होतील। तुम्ही ज्यावेळेस निवडून येण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या जनतेला विचारलं का तुमच्या भागात मी फॉर्म टाकतोय? भागातील नगरसेवक असू द्या, नगरसेविका असू द्या, या दोघांनीही 4.5 वर्षात श्रामपुरातील प्रभाग 14ची जी नगरपालिका आहे, प्रभाग 14 जो भाग आहे, त्या भागावरती फक्त उत्तर देण्याचं काम केलं, माझ्या जनतेची दिशाभूल केली। आणि हीच जर अशी दिशाभूल इथून पुढे चालत गेली तर माझे गोरगरीब जनता व आम्ही स्वतः, आमचे सगळे मित्र, आम्ही नगरपालिकेसमोर उपोषणाला बसू। आम्हाला कारवाई झालीच पाहिजे। हा जो खांब आहे, हा खांबाचा संदर्भ 2-2.5 वर्षापासून आम्ही मांडत गेलो, पण मांडून सुद्धा हे कामं झालेलं नाही। फक्त अर्ज द्या, अर्ज घेता, त्यांचे काळे पांढरे कागद करता, याच्या व्यतिरिक्त भागातील नगरसेवक नगरसेविका काहीच करत नाही। आम्हाला जर न्याय देण्याचं काम नाही भेटलं, आमच्या भागातील रस्त्याचे संदर्भ असतील, पाण्याचे संदर्भ असतील, कचऱ्याचे संदर्भ असतील, हा जो खांबाचा प्रश्न आहे, हा जर साईडला खांब नाही झाला तर याच्यावरती आम्ही 100% काहीतरी कारवाई करू। आणि जर हे करू न झालं नाही तर आमच्या पद्धतीने आम्ही त्यांना उत्तर देण्याचं काम करू। हे आमच्या दारात येतं, आम्हाला म्हणता पुरावे दाखवा, आम्ही पुरावे दाखवतो। तुमच्या विकास कामाचे आम्हाला आधी पुरावे द्या, आम्ही सर्वसामान्य नागरिक आहे, आम्हाला तुम्हाला विचारण्याचा अधिकार आहे। तुम्ही आधी तुमच्या कामाचे आम्हाला पुरावे दाखवा। प्रभाग 14 मध्ये मी असे कामं केले, त्यावेळेस विकी देशमुख तुम्हाला स्वतः पुरावे दाखवून देईल। ज्या वेळेस भागातील नगरसेवक नगरसेविकेने जर काम केलं, माझ्या मायबापांना, गरीब जनतेला न्याय दिला, तर त्यावेळेस विकी देशमुख स्वतः तुम्हाला तुमच्या कामाचे पुरावे, विकी देशमुखने विरोध का केला, विकी देशमुख तुम्हाला त्या कामाचे पुरावे देईल असं मी सांगतो। माझ्या गोरगरीब जनतेला न्याय द्या, माझे जे काम आहे ते काम तुम्ही वेळीत वेळ लवकरात पार पाडा, आमचं एवढंच सांगणं आहे, बाकी आम्हाला काही करायचं नाही। गटारीत पाईप आहे का पाईपात गटार आहे तेच काही कळत नाही। 4.5 वर्ष झाले तरी भागातले नगरसेवक काहीच काम नाही करत। फक्त इथं हात जोडायला येत्या, मतदान मागायला, बस। काम असले का फक्त लोकांना मतदान मागायला येत्या। काम तर 4.5 वर्षापासून कुणीच काही करणार नाही। फक्त येत्या इथं बड्डेला गुलाल विलाल देत्या, बस लोकांचं लक्ष भ्रमित करून टाकत्या।
लोकांच्या एवढ्या अडी अडचणी त्यांना विचारून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला नाही. फक्त आता येऊ राहिले फक्त बस. भागात काम झाले का नाही झाले, काहीच झाले नाही. पोलाचा मुद्दा विकी भाऊनी जसा सांगितला तसं कचऱ्याच्या सगळ्यांनी मुद्दे सांगितले, अर्ज देऊ राहिलो तरीच भागात अजून काही काम नाही व्हायना नाही. आमचा पोल होत नाही. आमच्या दारात आमचे लहान लहान मुलं खेळते. आमच्या दारात खूप पाणी साचतं, पावसाचं पण पाणी साचतं कितकं बी. सगळं पाणी इकडे येतंय, घाण पाणी खूप. पोरं खेळतात आमचे खूप लहान लहान. गाड्या खूप वाहते आमच्या रोडवरून. रोड चांगला नाहीये आमचा. जबाबदारी घेत नाही माहिती, ज्याची त्याची ज्याला त्याला काळजी घ्यावा लागत. हे पा कसं नाली हे सारं घरात पाणी जातं. नाली आणि दार कुठे सांगा मला. हेच पाणी नळाला येतं, हेच पाणी आम्ही पितो. दुसरं तर काही बोर नाही, काहीच नाही इकडं आम्हाला. या भागामध्ये शौचालयाचे सुद्धा इतके वांदे का ठेकेदार फक्त काम करतोय आणि दुसऱ्या दिवशी लोक ते घेऊन जाते दररोजे. आणि ठेकेदार सांगतोय का कामं झालेले. नाल्यांची दुर्दशा इतकी बिकट आहे का अक्षरशः मच्छर झालेले. या भागात आहे ना वाली नाही. आणि श्रीरामपूर शहर सुद्धा वाली नाहीये. रोडची सुद्धा इतकी दुर्दशा झालेली आहे का खड्डे जास्त आणि रस्ता चांगला कमी झालेला इथं. तरी अध्यक्ष साहेबांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि जागेवर असतावं त्यांनी. आहे का अवस्था काही व्यवस्थित नाही. लोक बाहेर लघवी करतात, काही शौचालय करतात, काय करतात. पुढील विनंती तुम्हाला कृपया साफसफाई करा, स्वच्छ भारत श्रीरामपूर ठेवा, हीच तुम्हाला विनंती आमची. न्यूज सुपरवनसाठी अभिषेक सोनोने, श्रीरामपूर.